पुणे महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. हर्षवर्धन मानकर यांच्यासह तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांनी एकत्रित प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रथमतः या उमेदवारांनी प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठी भेटींवर भर दिला आहे. सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेण्याकडे हर्षवर्धन मानकर यांचा कल दिसून येत आहे. त्यांच्या या प्रत्यक्ष गाठीभेटींना नागरिकसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. साल 2007 पासून प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेवक पदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे दीपक मानकर यांनी केलेल्या लोकाभिमुख समाजकामांच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिक दीपक मानकर यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर यांच्याकडून सुद्धा तशीच अपेक्षा ठेवत आहेत. हर्षवर्धन मानकर यांची वाट जरी सुकर वाटत असली तरी प्रभागातील नागरिकांच्या आशा अपेक्षांच्या कसोटीत खरे उतरण्याच्या आव्हानाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. जसं आपल्याला सांगायचं झालं तर करोनाच्या काळामध्ये आम्ही रोज या भागातील 2,500 लोकांना सकाळी आणि 2,500 लोकांना संध्याकाळी जेवण देत होतो. ससूनमधल्या 100 डॉक्टरांना प्रोटीन रिच डाएट द्यायचं काम आम्ही केलं होतं. हे सगळं परमेश्वराच्या कृपेनेच झालं अशी भावना आमची आहे. आपण एक माध्यम असतो पण करणारा तर परमेश्वरच असतो. मला सांगावं असं वाटेल की गेल्या 3 निवडणुका झाल्या पण गिरिजा सोसायटीमध्ये आम्ही कधीच असा कधी मतभेद केला नाही की बाबा इथनं आम्हाला मतदान होतं, हा या ठराविक पक्षाला मानणारा वर्ग आहे मग आपण यांची कामं केली नाही पाहिजे. येणारा प्रत्येक माणूस हा आपला नागरिक आहे आणि त्याच्याप्रती आपण एक कर्तव्याची भावना घेऊन काम आम्ही नेहमी केलेलं आहे. पण कुठेतरी मनामध्ये वाटतं की जसं काकांनी सगळ्यांनी सांगितलं, कासट काकांनी पण सांगितलं की कुठल्याही माणसाने कुठलंही काम आमच्याकडे घेऊन आलं तर आम्ही त्याला कधीच नाही म्हणत नाही. आम्ही कधी हा विचार करत नाही की बाबा यांनी मला मतदान केलं असेल का, यांनी मला मतदान केलं नसेल का. तर एकदा तरी तुम्ही लोकांनी काम करणाऱ्या लोकांना संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये आम्ही ठामपणे तुमच्या मागे कायम उभे होतो आणि यापुढे तुम्ही मत देव नाही तर नाही देऊ, आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. माझ्याबरोबर माझ्या 2 भगिनी कांताताई असतील, तृप्तीताई असतील. हे या भागात जरी तुम्हाला असं वाटत असेल की नवीन आहेत तरी किष्किंधा, जय भवानी, सुतारदारा आणि त्या भागातील जे काही सोसायटी विभाग आहे इथं यांचं गेल्या 8-10 वर्ष काम चाललेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये यांनी काम केलेलं आहे. जवळपास आमचे तिघांचे मिळून 200च्या वर बचत गट आहेत आणि याच्यातनं महिला सबलीकरणासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. तर मला माझ्या कामावरती ठाम विश्वास आहे आणि पुढील काळात सुद्धा मी तो विश्वास, तुम्ही जो विश्वास आमच्यावरती द्याल त्याला मी कुठेही तडा देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मागच्या वेळी मी एक मुद्दा बोलणार होतो पण आता काय मला कुलकर्णी काकांनी आधीच मला टेन्शन दिलंय की बाबा, त्यामुळे मी बरेचसे मुद्दे बोलायचे होते पण तरी म्हणलं बोलावे की नाही. MIT चा प्रॉब्लेम आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. MIT मध्ये जे नेहमी चीफ गेस्ट म्हणून येतात त्यांनाच तुम्ही हा प्रॉब्लेम सांगितला तर जास्ती बरं नाही. आम्ही सांगूच त्यांना सांगूच, परंतु तुम्हाला काका वेगळं सांगायची काही गरज नाही. अख्ख्या या स्नेह पॅराडाईज किंवा त्या एरियातल्या कुठल्याही सोसायट्यांना जर तुम्ही विचारलं तर MIT विरुद्ध उभं राहणारे फक्त आम्ही एक वेळ नगरसेवक आहे. मागच्या वेळी एक दुसरी नगरसेविका तुम्ही निवडून आणली, ती कधी उभी राहिली का तुमच्या बरोबर? आमच्या वरती एवढा डोळा ठेवून आहेत ते की आम्ही आता कुठे सापडतोय. जेव्हा आपल्या श्रीराम सोसायटीच्या मागे अतिक्रमण करून डोंगर फोड करून ते बांधकाम करत होते तेव्हाही मी एकटा उभा होतो. जो डीपीतला रस्ता MITने बंद केलाय तो उघडा लावायला पण मी एकटाच उभा होतो. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी जे विद्यार्थ्यांचा त्रास आहे तिथं प्रत्येक ठिकाणी पण आम्हीच उभे होतो. फक्त ही जाणीव नागरिकांनी ठेवाय आणि याच्या पुढे जिथं जिथं नागरिकांची योग्य डिमांड आहे तिथं मग समोर कोण पण असो मी ठामपणे उभा राहणार. व समोर किती मोठा शत्रू असलो त्याचा मला काही फरक पडत नाही. पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दिलाय त्यांच्यासाठी मी ठामपणे प्रत्येक ठिकाणी बांधणार हा मी तुम्हाला शब्द देतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.